स्वामी अनुभव म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या भक्तांना आलेल्या अनुभवांबद्दल आणि त्यांच्या चमत्कारांबद्दलची माहिती, ज्यामध्ये नामजप, सेवा आणि स्वामींनी दाखवलेले विविध रूपे यांचा समावेश असतो, ज्यामुळे भक्तांना मानसिक शांती, यश मिळते आणि संकटातून मुक्ती मिळते, असे मानले जाते. भक्त पहाटे जप करतात, स्वामींना पिवळी फुले, मिठाई अर्पण करतात आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतात, ज्यामुळे त्यांना प्रचिती येते. असे अनुभव मराठीत अनेक ठिकाणी सांगितले जातात. श्री स्वामी समर्थ यांचे ओवीबद्ध चरित्र लिहावे असे ठरवले आणि एके दिवशी श्री स्वामींना प्रार्थना केली की मला शब्द पुरवा. दुसरे दिवशी माझे मित्र श्री सोनवणे हे सकाळीच माझ्या घरी आले आणि म्हणाले, काल रात्रीच माझे आई बाबा अक्कलकोटला जाऊन आले. येताना तुमच्यासाठी श्री स्वामींचा प्रसाद व विभूती आणली आहे, ती द्यायला आलोय. हे श्री स्वामी समर्थांनी मला चरित्र लिहिण्यास आशीर्वादच दिले नव्हते का? माझे चरित्र लिहून पूर्ण झाले. त्याच दिवशी माझा मित्र श्री शिवाजी बाबर हा नेमकाच आला, जो प्रिंटिंग प्रेस चालवतो, आणि त्याला हे चरित्राबाबत कळल्यावर त्याने स्वतः पुढाकार घेऊन हे चरित्र सुंदरपैकी छापून दिले. रुपयाही न घेता. त्याचे म्हणणे की माझ्या मशीनवर हे स्वामी कार्य होत आहे, हे माझे भाग्य आहे. याला काय म्हणावे? मी एक संसारी साधा माणूस, इंजिनियर म्हणून नोकरी करणारा. आज जेव्हा मीच लिहिलेले चरित्र मी वाचतो, तेव्हा मलाच आश्चर्य वाटते की मी हे सारे कसे काय लिहू शकलो. चरित्रलेखन ओवींमध्ये मला कोण सुचवत असावे? पहाटे 4 वाजता उठून मी हे लेखन करायचो. ते कोणाच्या प्रेरणेने असावे? 1989 मी गोरखपूर ते लखनौ बसने येत असताना जेव्हा आमची बस फैजाबाद येथे घागरा नदीत पडली असता मला कोणी वाचवले असावे? 1991 कामानिमित्त तामिळनाडू येथे गेलो होतो. त्यावेळेस त्या कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये मला जी रूम दिली गेली, त्यात श्री स्वामी समर्थांचा फोटो होता. तुझ्यासोबत आहे ते तुझे कार्य, हे असेच सत्सविवेकाने कर, हेच जणू मला श्री स्वामी सांगत आहेत असे मला वाटले. आज माझे वय 67 वर्ष आहे. आज मी, माझी पत्नी, मुलगा, सुनबाई आम्ही सारे अतिशय समाधानाने जगत आहोत. आणखी काय पाहिजे? श्री स्वामी आज्ञेनुसार आम्ही सारेजण साधे, सहज, सोपे, सरळ जगत आहोत. आमच्या घरी येणारा प्रत्येक जण आवर्जून जेव्हा सांगतो, इथे आपल्या घरात प्रसन्न वाटते, तेव्हा एक गोष्ट पक्की होते की हे घर श्री स्वामींचेच आहे. जे मी उद्या असलो नसलो तरी त्यांचेच राहील. समर्थ या नावाचा अर्थ शक्तिशाली, सक्षम, कार्यक्षम असा होतो आणि हे नाव भगवान कृष्णाचे दुसरे नाव देखील आहे. तसे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावामुळे याला आध्यात्मिक महत्त्वही आहे, जे अद्वैत आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक पवित्र स्थान असून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक नकाशावर त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण भारतातून हजारो भक्त येथे येतात, कारण हे गाव म्हणजे 19व्या शतकातील महान संत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे निवासस्थान.